त्यांनी आपले विचार मांडावे. तत्पूर्वी त्यांच्याविषयी मला असं म्हणावंसं वाटतं, जनतेच्या प्रश्नाची ज्यांना आहे जाण, नेतृत्वाचा ज्यांना आहे अभिमान आहे, विकासाच्या वाटेवरचे जे खंबीर पाऊल आहे, असे आमचे प्रकाशदादा धारूरची शान आहे. प्रकाशदादा धारूरची शान आहे. आदरणीय प्रकाशदादा सोळके त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी अध्यक्ष समारोप करावा. प्रकाशदादा. धारूर पत्रकार संघाच्या वतीनं आज जो दर्पण दिन साजरा होतोय, त्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी या शहराचे प्रथम नागरिक आदरणीय बालाभाऊ जाधव, आमचे तालुक्याचे अध्यक्ष अमोलजी जगताप, शहराचे अध्यक्ष डॉक्टर मयूर सावंत, ज्येष्ठ पत्रकार अनिलजी महाजन, कल्याणराव अबूज, या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले श्री गवळी साहेब, सर्व नवनिर्वाचित नगरसेवक नगरसेविका, सन्माननीय व्यासपीठ आणि समोर बसलेले सर्व पत्रकार मित्र, धारूर शहरातील सर्व सुजाण नागरिक बंधू, तरुण मित्र, पत्रकार मित्र, सर्वप्रथम मी आज दर्पण दिनाच्या निमित्तानं धारूर शहरातील सर्व पत्रकार बांधवांना दर्पण दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि या दर्पण दिनाच्या निमित्तानं हा जो काही कार्यक्रम घेतलेला आहे आणि सर्व नवनिर्वाचित नगरसेवकाचा सत्कार केलेला आहे, त्याबद्दल निश्चितपणानं मनापासून धन्यवाद देतो. आज खरं म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारिता ओळखली जाते. बाकीचे 3 स्तंभ आपल्याला माहिती आहे, लेजिस्लेटिव्ह, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, ज्युडिशियरी, आणि चौथा स्तंभ म्हणजे पत्रकारिता किंवा न्यूज माध्यम. एवढं या लोकशाहीमध्ये, या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून या पत्रकार बांधवांचं, या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व जणांचं एक आगळं वेगळं महत्त्व लोकशाहीचं आहे. बाळशास्त्री जांभेकरांनी आपल्या पाक्षिकाचं नाव दर्शन ठेवलं, आपलं दर्पण ठेवलं. दर्पण म्हणजेच आरसा, आणि आरसा म्हणजे समाजाचा आरसा. समाजातील जे काही प्रश्न आहेत, समस्या आहेत, काय नेमकं समाजामध्ये चाललेलं आहे, याचं प्रतिबिंब आपल्या लेखणीच्या माध्यमातून वर्तमानपत्रात उमटावं, असं निश्चितपणानं लोकशाहीमध्ये अपेक्षित आहे. आणि धारूर शहरातील सर्व पत्रकार, मी माझा अनुभव सांगतोय, मी अनेक ठिकाणी पत्रकार बघतो, परंतु एक आगळे वेगळे पत्रकार आहेत. आपल्या व्यवसायाशी, आपल्या पत्रकार म्हणून त्यांचे जी काही त्यांच्याकडून अपेक्षा आहेत, त्याच्याशी ते समाजाशी बांधिलकी मानून काम करणारे आहेत. आणि म्हणून निश्चितपणानं धारूरच्या पत्रकार संघाचं एक आगळं वेगळं महत्त्व आहे. मी या निमित्तानं, मी स्वतः सुद्धा या धारूर तालुक्यातलाच रहिवासी आहे. माझं गावही धारूर तालुक्यात येतं, आणि त्यामुळं या शहराच्या समस्येबाबत आमदार झाल्यानंतर निश्चितपणानं मी लक्ष देण्याचं काम केलेलं आहे. इथला सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे पाणी पुरवठ्याचा. बालाभाऊ सविस्तर आता बोलले, आणि निश्चितपणानं आमचा प्रयत्न राहणार आहे की या मार्च अखेर धारूरकरांना रोज पाणी मिळालं पाहिजे, हा आमचा प्रयत्न राहणार. या दृष्टिकोनातून सर्व काही निधी उपलब्ध आहेत, काम वेगानं चालू आहे, आणि आम्ही वेळोवेळी त्याचा आढावा घेऊन हे काम मार्च अखेरपर्यंत कसं पूर्ण करता येईल याचा प्रयत्न आम्ही करतो. रस्त्या नाल्याचा प्रश्न आहे, त्यासाठी 102 कोटी रुपयाचा प्रस्ताव आपण शासनाकडे पाठवलेला आहे. या प्रस्तावाला जर मान्यता मिळाली आणि निधी उपलब्ध झाला तर निश्चितपणानं धारूर शहराचा संपूर्ण रस्त्याचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही, आणि ह्या दुसरी समस्या सुद्धा सोडवण्याच्या आम्ही या ठिकाणी प्रामाणिकपणे प्रयत्न करू. धारूर शहराचं एक ऐतिहासिक महत्त्व आहे.
इथल्या किल्ल्यामुळं आपल्या शहराला किल्ले धारूर हे संबोधलं जातं आणि त्या ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी सुद्धा शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी निधी मंजूर करण्याचं काम आपण करतोय. याही वर्षी जवळजवळ 8-8.5 कोटी रुपयाचा निधी मंजुरीच्या अवस्थेत आहे. तो निधी मंजूर झाल्यानंतर रितसर टेंडर काढून त्याचंही काम आपण निश्चितपणानं सुरू करू. आज या धारूर शहराच्या दृष्टीनं हा संपूर्ण परिसर हा डोंगर दऱ्यामध्ये बसलेला हा धारूर तालुका आहे आणि त्यामुळं सिंचनाची सुविधा कमी आहे. ती वाढवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. आत्ताच आमच्या महायुती शासनानं उल्हास खोऱ्यातून मराठवाड्यामध्ये पाणी आणण्याचा एक मोठी योजना, ज्याच्या बाबतीत आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या भाषणातून सांगितलं की उल्हास खोऱ्यातलं जवळजवळ 54 TMC पाणी आम्ही मराठवाड्याला देणार. आणि मला वाटतं की हे पाणी उपलब्ध झाल्यानंतर खऱ्या अर्थानं मराठवाड्यातल्या पाण्याचा प्रश्न बऱ्याच अंशी सुटेल. हे काम व्हायला वेळ लागणार आहे, मला याची जाणीव आहे. पुढचे 5 वर्ष लागतील, 7 वर्ष लागतील, परंतु या दृष्टीनं सरकारनं पावलं टाकलेली आहेत. हे आपल्या मराठवाड्याच्या दृष्टीनं अतिशय आनंदाची गोष्ट आहे, कारण ह्याच माध्यमातून आपला मराठवाडा हा दुष्काळमुक्त होऊ शकतो. या ठिकाणी पडणाऱ्या पर्जन्यमानावर आपलं भागत नाही. या ठिकाणी पडणाऱ्या पावसामुळं आपल्याला पुरेसं पाणी उपलब्ध होत नाही आणि म्हणून महाराष्ट्राच्या बाहेरच्या प्रदेशातूनच आपल्याला पाणी, ज्या ठिकाणी पाणी मुबलक आहे आणि समुद्राला वाहून मिळतं, अशा ठिकाणचं पाणी आपल्याला आणावं लागणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून निश्चितपणानं हे पाणी उपलब्ध झाल्यानंतर धारूर तालुक्यामध्ये सुद्धा कुठल्या कुठल्या ठिकाणचे प्रलंबित साठवण तलावाचे प्रस्ताव आहेत, आणखीन काय नवीन साठवण तलाव करता येतील, हे पाणी उपलब्ध झाल्यानंतर निश्चितपणानं एक वेगळं शेतकऱ्याच्या जीवनामध्ये सुद्धा हरित क्रांती व्हायला काही फारसा वेळ लागणार. आज आपली बाजारपेठ डबाघाईला आलेली. मी जेव्हा निवडणुकीसाठी फिरत होतो तेव्हा व्यापारी बांधवाची एकच मागणी होती की असं काहीतरी करा की जेणेकरून ही बाजारपेठ परत गजबजेल आणि त्याला चांगलं स्वरूप येईल. आणि त्या दृष्टिकोनातून धारूर तालुक्याच्या जवळ एक 300 एकरवर MIDC व्हावी असा प्रस्ताव आम्ही शासनाला या ठिकाणी पाठवलेला आहे. त्याही बाबतीत लवकरात लवकर पाठपुरावा करून पुढच्या वर्षी त्या ठिकाणी उपमुख्यमंत्र्यांना बोलवून आपण भूमिपूजनाचा कार्यक्रम या MIDCचा आपण करू, जेणेकरून धारूरमध्ये जर 300 एकरवर MIDC उभा राहिली, अनेक कारखाने त्या ठिकाणी आली, तर निश्चितपणानं धारूरचं गतवैभव, या बाजारपेठेला जे वैभव होतं ते परत आपण प्राप्त करू. पर्यटनासाठी सुद्धा अनेक संधी आहेत. पर्यटन केंद्र म्हणून सुद्धा आपण धारूरचा विकास करू आणि अशा माध्यमातून पुढचे 5 वर्ष या नगरपालिकेच्या माध्यमातून आणि माझे आमदारकी या माध्यमातून आम्ही निश्चितपणानं धारूर शहराचा कायापालट करू, एवढीच ग्वाही या निमित्तानं द्यायची आहे. आता राहिलाय प्रश्न आपल्या पत्रकार भवनचा. ते जागा देण्याचं काम बालाभाऊकडे, त्यासाठी निधी देण्याचं काम आमदार म्हणून माझं आहे. तुमचा प्लॅन प्रमाणे जेवढा निधी लागेल तेवढा निधी आम्ही उपलब्ध करून सुंदर वास्तू, जी वास्तू धारूर शहराच्या वैभवामध्ये भर काढेल असं सुंदर पत्रकार भवन या ठिकाणी आपण निश्चितच उभा करू. मी पत्रकारांना परत या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो आणि इतरही काही मागण्या असतील तर आपण वेळोवेळी आमच्याशी संपर्क करा निश्चितपणानं. आणि तुमचं सर्वांचा सहभाग या धारूर नगर परिषदेचा विकास करण्याच्या करता तुमचा सहभाग ॲक्टिव्ह पाहिजे, सक्रिय सहभाग पाहिजे. निश्चितपणानं मला खात्री आहे की आत्ताच आम्ही आणि अनिल महाजन बोलत होतो, ते म्हणले आम्ही निश्चितपणानं सर्व पत्रकार मिळून तुम्हाला सक्रिय सहभाग देऊ आणि निश्चितपणानं आपण सर्वजण मिळून या शहरातील समस्या कमी करण्याचा प्रामाणिकपणाने प्रयत्न करू, एवढंच या निमित्तानं मी सांगतो. परत एकदा आपल्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो.
जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. कार्यक्रमाच्या सोहळ्याला उपस्थित असलेले मान्यवर पत्रकार